अजित पवारांनी एबीपी माझाला ही मुलाखत दिली आहे आणि या मुलाखतीत त्यांनी अत्यंत मोठी वक्तव्य केली आहेत। उद्धव ठाकरेंचं सरकार जेव्हा धोक्यात आलं होतं तेव्हा आम्ही अमित शहांशी चर्चा करत होतो असं मोठं वक्तव्य अजित पवारांनी पुन्हा एकदा केलंय। आणि याबद्दल शरद पवारांना सुद्धा पत्र लिहिलं होतं, ज्या पत्रावर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि प्राजक्त तनपुरे या 3 नेत्यांच्या सह्या होत्या असं अजित पवारांनी सांगितलंय। या निवडणुकीमध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना आहे, त्यामुळे आपल्या बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी थेट उत्तर दिलंय। शरद पवार आणि तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येणार का हा प्रश्नही त्यांना विचारला गेला, तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं हे या मुलाखतीत आपण पाहू शकणार आहात। अमरावतीतल्या प्रचार दौऱ्यादरम्यान अजित पवारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। महाराष्ट्रातली एक अशी लढाई ज्या लढाईकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण का ही लढाई अशा एक दिग्गज कुटुंबांमध्ये होते आहे, ती म्हणजे पवार कुटुंबीय। बारामतीची लढाई कशी होणार, काय होणार, कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, या नात्यांमध्ये काही दुरावा निर्माण झाला आहे का, काय वाटतंय लोकांना आणि याबद्दल त्यांच्या कुटुंबातल्या लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत अजित पवार। सध्या ते विविध प्रचार दौऱ्यांमध्ये बिझी आहे। दादा, तुमचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे। नमस्ते वैभवजी। दादा, ज्या पद्धतीनं तुम्ही प्रचार करताय आणि ह्या संपूर्ण 48 सीटमध्ये एक सीट चर्चेत आहे, ती म्हणजे बारामतीची, याचं कारण आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या कुटुंबामध्येच ही लढाई होते आहे। काय सध्या तिकडची परिस्थिती? वैभव, मी 1991 पासून स्वतः कॅन्डिडेटच्या नात्याने वेगवेगळ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढत आलेलो आहे। मी अनेक चढउतार राजकीय जीवनामध्ये बघितलेले आहेत। त्याच्या आधी कार्यकर्ता म्हणून पण 84ची लोकसभा, 85ची विधानसभा, 89ची लोकसभा, त्याच वेळेस 90ची विधानसभा आणि पुन्हा 91ची लोकसभा, अशा ह्या निवडणुका कधी कधी 5 वर्ष देखील सरकार टिकली नाही, त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या निवडणुका मी बघत आलेलो आहे। त्याच्यामुळे मला निवडणुका ह्या काही नवीन नाहीत। मी नेहमी माझ्यासमोर कुणी उमेदवार असेल किंवा कुठल्याही ठिकाणी प्रचाराला गेलो तर समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे असं समजून मी माझी प्रचाराची रणनीती आखतो आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो। ह्यावेळेस आपण काय केलेलं आहे की महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच्यामध्ये आहे। आता काही जागा आम्हाला मिळाल्यात, काही शिवसेनेला मिळाल्यात, एक आम्ही माझ्यातली जागा रासपला दिलेली आहे परभणीची, आणि काही भाजपला त्या ठिकाणी लढवत आहे। आता या सगळ्या जागा लढवत असताना आम्ही बारामतीची पण जागा लढवतो। बारामती ही माझी होम कॉन्स्टिट्युन्सी, आणि ह्याच्यामध्ये लढत असताना समोरचे उमेदवार त्यांच्या परीनं प्रयत्न करतात, आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो। मी सगळ्यांना सांगतो की ही लढाई भावकीची गावकीची लढाई नाही, ही लढाई आहे, ही देशाचं भवितव्य ठरवणारी, देशाचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा अशा प्रकारची ही लढाई आहे। आता हा कारभार देत असताना आमचं असं मत आहे की लोकांनी एकीकडे नरेंद्र मोदी आणि एकीकडे राहुल गांधी, ही दोनच नावं आहेत। ही लढाई मोदी आणि राहुल गांधी यांच्यामधली आहे। मी माझ्याही भागामध्ये सांगताना तेच सांगतो की भावनिक बनू नका। मी प्रचाराचा नारळ फोडताना तेच सांगितलं आहे, उमेदवारी अर्ज भरताना देखील आमच्या कॅन्डिडेटचा तेव्हा मी सभेमध्ये तेच सांगितलेलं आहे, आणि कार्यकर्त्यांनाही सांगतो, ज्या सभा माझ्या होतात तिथं देखील सांगतो, कारण ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं मी त्यांना असं म्हणतो की बाबा, केंद्रामध्ये जाणारा खासदार हा सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा गेला तर वैभवजी कामं जास्त होतात। कारण विरोधी पक्षाचा खासदार गेला तर त्यांना नुसती विरोधी पक्षामध्ये राहून भाषणं करता येतात, सगळ्या गोष्टीला विरोध करायचा, पण त्याच्यातून मतदारसंघातली जी डेव्हलपमेंट असते ती थांबते।
माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असं झालेलं आहे की 10 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये सेंट्रलमध्ये मोदी साहेब असल्यामुळं आम्ही विरोधी पक्षात तिथं राहिलो. त्यामध्ये सेंट्रलचं मी बोलतो, त्यामुळं सेंट्रलचा जो रेल्वेला मिळणारा पैसा, विमानतळाला मिळणारा पैसा, विमानतळाच्या टर्मिनलला मिळणारा पैसा, हायवे नॅशनल हायवे मोठे मोठे करण्याच्या करता लागणारा निधी किंवा सेंट्रलच्या अनेक योजना आहेत, स्मार्ट सिटी वगैरे खूप योजना त्यांची त्या योजना तेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या मतदारसंघामध्ये येत नाही. मग त्या मतदारसंघाच्या मतदारांचा काय दोष आहे? त्यांनी निवडून विरोधी पक्षाचा उमेदवार दिला, हा काही त्यांचा दोष आहे का? त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. आता माझं म्हणणं असं आहे की आम्ही महायुतीमध्ये असल्यामुळं मी त्या भागामध्ये स्टेटचा पैसा देऊ शकलो, आणू शकलो, त्याच्यातनं डेव्हलपमेंट करू शकलो. आता मला सेंट्रलचाही पैसा राज्याकरता पण मोठ्या प्रमाणावर आणायचा आहे. ट्रेन असतात, लोकल आपले हे असतात, मेट्रो असतात वगैरे वगैरे, ह्या सगळ्याला, किंवा तुम्हाला कुठल्या वर्ल्ड बँकेचा पैसा पाहिजे असेल, जायका करता जपान गव्हर्नमेंटचा पैसा पाहिजे असेल, आणखीन कुठला पैसा पाहिजे असेल, तर तुम्हाला सेंट्रलचीच मदत लागते. त्यांच्या थ्रूच तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही वर्ल्ड बँकेमध्ये, सेंट्रल थ्रूच जावं लागतं. आणि त्याच्यामुळं केंद्र सरकारमधला म्हणजे तिथं असणारा लोकप्रतिनिधी, खासदार हा रुलिंग पार्टीच्या साईडचा असला तर ही कामं झटपट व्हायला मदत होते. आम्ही हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघितलेलं आहे. ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार जात होतं त्यावेळेस माझे सगळे वैभव, तुम्हाला माहिती आहे की माझ्या चेंबरमध्ये मंत्रालयामध्ये सगळे जमले आणि सगळ्या MLC सगळ्या MLAंनी सह्या करून पवारसाहेबांना पत्र दिलं की आम्हाला आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे. त्याच्यात एकही जण मागं राहिला नव्हता. त्याच्यामध्ये जयंत पाटलांची सही होती, अशोक पवारांची सही होती, प्राजक्ता तनपुरेंची सही होती, त्याच्यामध्ये रोहित पवारांची सही होती, जितेंद्र आव्हाडांची सही होती, राजेश टोपेची सही होती आणि राजेश टोपेच तर पत्र तिथं घेऊन गेला होता. याचा अर्थ काय त्यांनी अशी मागणी केली की आमच्या मतदारसंघातली कामं आत्ता कुठं सुरू झाली, 2 वर्ष कोरोनाची थोडीशी अडचणीची गेली आणि ही कामं लोकांना आम्ही काय सांगणार? लोक आम्हाला कामाकरता निवडून देतात, लोक त्यांचा विकास व्हावा म्हणून निवडून देतात, विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचाव्यात म्हणून निवडून देतात आणि म्हणून आम्हाला सरकारमध्ये जायचं असं सांगितलं. त्यावेळेस साहेबांनी मला, प्रफुल्लभाईंना आणि काय जयंत पाटलांना तुम्ही जाऊन अमितभाईंशी चर्चा करा असं सांगितलेलं होतं. आम्ही निघालोही होतो, परंतु नंतर साहेबांनी अचानक सांगितलं नाही तिकडं नका जाऊ, इथंच फोनवर चर्चा करा. अमितभाई म्हणले की अशी महत्त्वाची चर्चा फोनवर होत नाही, सरकार बनवायला आपण निघालेलो आहे. मागचा अनुभव तुमच्याबद्दलचा आमचा चांगला नाही आहे. मागं तुम्ही अनेकदा आमच्याबरोबर यायचं ठरवलं, अनेकदा तुम्ही, आम्ही न पाठिंबा मागता तुम्ही आम्हाला पाठिंबा पण दिला, अशाही घटना घडल्यात आणि तुम्ही नंतर बदलता. त्याच्यामुळं तुमची भूमिका ठाम नसते. त्यामुळं तुमची फोनवर बोलण्यासारखी विश्वासार्हता नाही आहे. म्हणून तुम्ही इथं या, समोर बोलू, समोर चर्चा करू आणि निर्णय घेऊ. परंतु नंतर साहेबांनी सांगितलं तिकडं नाही जायचं, तुम्ही इथनंच बोलायचं आणि ते फोनवर आमच्याशी त्यांनी सांगितलं मी फोनवर बोलणार नाही, एवढी महत्त्वाची चर्चा फोनवर करत नसतात. 2014 ते 2024 जर कार्यक्रम जर पाहिला किंवा ज्या पद्धतीने अमित शहानी अविश्वास दाखवला त्याच्या मागची कारणं अशी की 2014ला तुम्ही बाहेरून पाठिंबा दिला होता. सिल्वर ओकला माझ्या आठवणीत आहे की प्रफुल्लभाई बाहेर आले होते आणि त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. दुसरी गोष्ट 2017ला पुन्हा एकदा चर्चा झाली होती की आपल्याला या महायुती म्हणजे त्यावेळीची महायुती भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यात शिवसेनाला बाहेर काढायचं त्यांनी आणि आम्हाला आत घ्यायचं असं ते ठरलं होतं आणि त्याला त्यांनी नकार दिला. ते म्हणले इतके दिवसाची आमची मैत्री आहे, आम्ही एकत्र निवडणुका लढून आज राजकारण करतो आणि कोणत्या कारणाकरता आम्ही त्यांना बाहेर काढू, असं नाही चालणार. ते आपणहून बाहेर गेले तर गोष्ट वेगळी, परंतु तुम्हाला जवळ प्रपोजल कोणाचं होतं दादा 2017? आमच्याच वरिष्ठांचं, दुसरं कुणाचं. आम्ही कधी आयुष्यात केंद्रातल्या लोकांशी बोललेलोच नाही.
बोलायचे ते पवार साहेब आणि प्रफुल्लभाईच बोलायचे. ज्यांना 2017 मध्ये बाहेर काढायचं होतं त्यांच्याबरोबरच 2019 मध्ये सत्ता बसली. हो, ह्याचे साक्षीदार प्रफुल्लभाई आहेत, मी आहे, अनेक जण आहेत. 2019ला पण तशा प्रकारचा प्रयोग झालाच होता ना. झालं ना, आपण सगळ्यांनी बघितलं ना. असं का सारखं 2014 मला माहिती नाही, आपण त्याच्यामध्ये काहीच बोलू शकत नाही. शांततेची भूमी. नाही, शांततेची नाही, त्याबद्दल उद्याच्याला त्यांच्या मनात असं काय येतं मी कसं सांगू शकेन. आता ज्या पद्धतीनं तुम्ही प्रचार करताय, तुमच्या बोलण्यात जेवढा कठोरपणा असतो, कडकपणा असतो, तुम्ही निधीबद्दल कधी बोलता, कधी कार्यकर्त्यांना बोलता, पण एवढी वर्ष दादा तुम्ही सुप्रिया सुळेंसोबत राहिलेला आहात, तुमचं एक भावाचं नातं आहे, असं अचानक किंवा गेल्या कालांतरापासून आपण बोलू की थोडंसं वातावरण बदलत गेलं, पण आज प्रचार करताना थोडंसं कुठेतरी दुःख वाटतं, मनाला वेदना होतात. हो का, राजकारणात तुम्ही एखादा म्हणजे एखाद्या निवडणुकीमध्ये उतरला तर ह्या गोष्टी भावनिक ह्या बाजूला ठेवाव्या लागतात. शेवटी ते राजकारण आहे. पण आता ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही बाहेरून कितीही कठोर दिसलात तरी आतमधून तुम्ही मऊ आहात, सॉफ्ट आहात, भावनिक आहात. आता सध्या 7 तारखेपर्यंत मऊ भावनिक हे सगळं बाजूला ठेवलेलं आहे. आता कठोर होऊन आमचा प्रचार चालू आहे. पण काय बारामतीची जनता काय म्हणते तुम्हाला? बारामतीची जनता मिश्र बोलते. ते त्यांना मी माझ्यापर्यंत पटवून द्यायचा प्रयत्न करतोय की बारामतीचा सर्वांगीण विकास मी केलेला आहे, परंतु तो राज्य सरकारच्या मदतीनं केलेला आहे. आता आपल्याला जर अधिकचा विकास पाहिजे असेल तर राज्य सरकार अधिक केंद्र सरकार मिळून झाला तर तो अधिक गतीनं, अधिक पटीनं, अधिक बारामतीकरांचा फायद्याचा होईल, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या फायद्याचा होईल असं मी त्यांना पटवून देतो. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवावी किंवा लढली पाहिजे, सुनेत्रा, हा निर्णय कधी आणि केव्हा झाला? हा निर्णय आम्हाला आमच्या जागा मिळाल्यानंतर कॅन्डिडेट ठरवत असताना कुठं कोण कॅन्डिडेट द्यायचा, कुठं कोण कॅन्डिडेट द्यायचा असा आम्ही विचार करत होतो. जसं आम्ही धाराशिवला अर्चना पाटलांना शेवट निवडलं, अनेक उमेदवार आमच्या डोळ्यासमोर होते, परंतु अंतिम निर्णय तिथले सगळे महायुतीचे आमदार जे प्रचार करू शकतात, ज्यांची आज तिथं ताकद आहे, ज्यांची मदत आम्हाला हवी, त्या सगळ्यांशी बोलून आम्ही अर्चना राणा पाटलांना निवडलं. आपल्या शिरूरमध्ये अनेक जण आम्ही विचार करत होतो, दिलीप वळसे पाटलांचा करत होतो, प्रदीप कन्नांचा करत होतो, त्याच्या संदर्भातल्या बऱ्याच लोकांचा असा प्रकारचा चर्चा आमची चाललेली होती. आणि मग त्याच्यातनं आम्ही शेवटी शिवाजीराव आढळराव पाटील जे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच होते, तालुक्याचे अध्यक्ष होते, आणि तसं आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेलं होतं. त्याच्यावर तिथं आम्ही त्यांना निवडलं. तिथल्या आमदारांशी पण मी चर्चा केली. अतुल बेनके असतील, दिलीपराव आमचे वळसे पाटील असतील, आमचे दिलीपराव मोहिते पाटील असतील, किंवा चेतन तुपेजी असतील, आमचे विलास लांडे, अजित गव्हाणे, दिलीप वालेकर, रवी बापू, असे सगळे काळे, अशा सगळ्यांना विचारून आम्ही हे करून ते तिथं दिलं. रायगडला तर आमचे प्रांताध्यक्षच आहेत, ते सिटिंगच होते, त्याच्यावर ते तिथं आम्ही त्यांना तिथं उमेदवारी दिली. अशा पद्धतीची आम्ही उमेदवारी दिली. आणि बारामतीमध्ये उमेदवारी देत असताना आम्ही अनेक व्यक्तींचा डोळ्यासमोर ठेवून विचार केला, परंतु सुनेत्रा पण जरी राजकारण पाहत नसली तरी देखील तिचं सोशल काम चालूच होतं, सोशल वर्क ज्याला आपण म्हणतो ते. आणि तिनं माझ्या गावातच ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पहिला क्रमांक गावकऱ्यांच्या मदतीनं, गावकऱ्यांच्या सहभागातनं मिळून दिला. विद्या प्रतिष्ठान ही आमची विद्यानगरी आहे, ती इन्स्टिट्यूटमध्ये पण ती ट्रस्टी आहे, अनेक वर्षे तिथं पण ती काम करते आहे. टेक्स्टाईल पार्क एक बारामतीमध्ये उभं राहिलं आहे, त्याची पण ती अनेक वर्ष चेअरमन म्हणून काम करते, आज पण ती चेअरमन आहे. तिथं चांगले चांगले गारमेंट्सचे उद्योग आलेले आहेत आणि तिथं आम्ही 5 ते 6 हजार महिलांना रोजगार दिलेला आहे. त्याच्यावर ते पण काम आहे. एन्व्हायरमेंटल फोरम
पर्यावरणाचा सध्या गहन प्रश्न आहे. तुम्ही बघताय आत्ता देखील उन्हाळ्यात कुठं गारपीट होते, पाऊस पडतोय, वादळ येतोय का. आता दुबईचं तर उदाहरण घ्या, सगळं दुबई वाहून चाललेली होती, त्या सगळ्या गाड्या वाहून चाललेल्या होत्या. अशा प्रकारचं चित्र आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, त्याच्यातनं एन्व्हायरमेंटशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांनी एन्व्हायरमेंट आपण सगळ्यांनी सांभाळलं पाहिजे. तर एन्व्हायरमेंट फोरम त्यांनी स्थापन केलं, त्याच्यातनं झाडं लावण्याचा कार्यक्रम, ओढा खोलीकरण रुंदीकरणाचा कार्यक्रम, पडणाऱ्या पावसाचं पाणी मुरवण्याचा कार्यक्रम, जिरवण्याचा कार्यक्रम, पाणी जिरवण्याचा, असे कार्यक्रम चालू आहेत. आणि मी जरी निवडणुकीला उभा राहायचो त्यावेळेस फॉर्म भरायचो, शेवटच्या सभेला जायचो. त्याच्यामुळं बाकीच्या प्रचाराची यंत्रणा माझे कार्यकर्ते, आमचे सगळे वडीलधारी हे राबवायचे. त्याच्यामध्ये ती पण प्रचारामध्ये सहभागी असायची. तीच पदयात्रा काढणं, लोकांना भेटणं, लोकांशी संपर्क ठेवणं, लोकांशी चांगलं वागणं, बोलणं, चालणं असं करायची. दादा, एक प्रश्न असा आहे की आपण जसं सकारात्मक विचार करतो, थोडासा नकारात्मक पण कधी कधी आपल्याला ए प्लॅन बी प्लॅन करावा लागतो. पार्थ पवारांच्या रूपानं आपल्याला एकदा फटका बसलाय. जर आता पुन्हा एकदा काही दगाफटका झाला तर अजित पवारांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते. हे का, जोपर्यंत सर्वसामान्य माणूस माझ्या पाठीशी उभा आहे, मतदार माझ्या पाठीशी उभा आहे, तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकत नाही. मी काम करणारा माणूस आहे, मी काम करतो हे लोकांना माहिती आहे, मी शब्दाचा पक्का आहे हे लोकांना माहिती आहे, मी जी गोष्ट हातामध्ये घेतो ती तडीच नेतो हे लोकांना माहिती आहे, मी आजपर्यंत कुणाचं नुकसान केलेलं नाही हे लोकांना माहिती आहे. आणि माझं व्हिजन अतिशय चांगल्या पद्धतीनं डोळ्यासमोर ठेवून मी माझी पुढची वाटचाल करत असतो. दादा, 2024ला लोकसभा निवडणुका होतील, रिझल्ट लागेल. जे जुनं नातं आहे शरद पवार आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसतील या निवडणुकीनंतर? 2007चं एकदा मतदान होऊ द्या, तोपर्यंत मला ह्या विषयावर काहीच बोलायचं नाही. कारण माझ्या इथं एक वेगळ्या प्रकारचा प्रचार चाललेला आहे. काही लोकांना मुचकळ्यात टाकण्याकरता आम्ही तर पुढे एकत्रच येणार, मग काय, मग तुम्ही माझा प्रश्न नाही. त्याच्यामुळं त्या संदर्भात माझ्या मतदारांना, माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सहकाऱ्यांना ही माझी लाईन मी स्वीकारलेली आहे. त्या राजकीय लाईन म्हणजे जी काही भूमिका घेतली त्याच्याशी मी स्टिकअप आहे. आणि लोकांनी मला साथ द्यावी, वडीलधाऱ्यांनी मला आशीर्वाद द्यावे, मतदारांनी मला भरभक्कम पाठिंबा द्यावा. धन्यवाद दादा, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल खूप खूप आभार आपले. तर हे होते अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की स्पष्टपणे कुठल्याही भावनिक प्रचाराला बळी पडू नका. जे काही काम करायचं आहे ते देशपातळीवर करायचं आहे. आणि देशपातळी म्हणजे जर मोदी सरकार आलं, आमचा उमेदवार जिंकला तर बारामतीचा विकास व्हायला अत्यंत सोपा जाईल असं मत आहे ते अजित पवारांनी व्यक्त केलेलं. त्यामुळे आता बारामतीची ही चुरशीची लढाई नेमकी कोणाच्या पारड्यात पडते हे देखील पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन हासिफ खानसह वैभव परब, ABP माझा, अमरावती. तर राष्ट्रवादीचं भाजपसोबत जाण्याचं केव्हा केव्हा ठरलं होतं, केव्हा केव्हा तशा चर्चा झाल्या, प्रयत्न झाला, याची उजळणी करत असतानाच कौटुंबिक विषयाबद्दल आपण आता कोणतंही भाष्य करणार नाही. 7 मे पर्यंत म्हणजे निवडणुकीचं मतदान होईपर्यंत याबद्दलची टिप्पणी आपण जरूर टाळू असं अजित पवारांनी म्हटलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.